आता क्वेश्चन नंबर 8 पाहू. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिसते, ए पी वर इथे राईट अँगल तयार झाला आहे, बी क्यू वर इथे राईट अँगल, सी आर वर इथे राईट अँगल, डी एस वर इथे राईट अँगल तयार झाला. याचा अर्थ काय होते की ए पी बी क्यू सी आर डी एस हे एकमेकाला कसे आहेत तर पॅरलल असतील. ठीक आहे ना. आणि मग ह्या त्याच्यावरच्या दोन ट्रान्सव्हर्सल होतील, एक ए डी आणि पी एस. ठीक आहे ना. आता इथे काय झालंय की ए बी दिलाय 60, बी सी दिलाय 70, डी सी दिलाय 80. पण इकडचं अंतर सगळेच हे इंटरसेप्ट जे आहेत सगळे हे टोटल इंटरसेप्ट काढायचे आहेत. फक्त यातला इथून इथपर्यंत म्हणजे पी पासून एस पर्यंतचा जो सेगमेंट आहे तो टोटल दिलेला आहे 280. ठीक आहे ना. मग आता यातला एक एक काढण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला इथे 3 पॅरलल लाईन्स आणि त्याची प्रॉपर्टी जी होती ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी त्याचा उपयोग करता येते आपल्याला. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तर इथे जे इंटरसेप्ट येतं त्याच्या दोन दोनचे इंटरसेप्ट घ्यायला लागतील दोन्ही ट्रान्सव्हर्सलचे एका वेळेस. मग या ट्रान्सव्हर्सलचे दोन इंटरसेप्ट घेण्यासाठी मी काय केलं तर ए बी हा एक इंटरसेप्ट घेतला आणि दुसरा घेतला आहे बी डी. ठीक आहे ना. म्हणजे त्यातला हा सी थोड्या वेळासाठी मी घेतला नाही, सी वाला इंटरसेप्ट जो आहे तो मी थोड्या वेळासाठी घेतला नाही. इकडे सुद्धा या ट्रान्सव्हर्सलसाठी तसंच करावं लागेल. एक इकडे जसा ए बी घेतला तसा इकडे पी क्यू घ्यायला लागेल आणि नंतर जसा घेतला बी डी तसा इथे घ्यायला लागेल क्यू एस. तर ह्याच्यातला मी ना पी क्यू एवढा भाग समजा जर का एक्स मानला, हा टोटल 280 आहे, 280 आहे, तर हा जर एक्स घेतला तर हा उरलेला काय असेल क्यू एस. क्यू एस काय होईल, हा जर एक्स असेल तर हा होईल 280 मायनस एक्स. ठीक आहे ना. मी इथं लिहिलं आहे 280 मायनस एक्स होईल तो. बरोबर आहे. ठीक आहे ना. आता आपण 3 पॅरलल लाईन्स आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टीचा यूज करू शकतो इथे. नाव बाय 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी. ठीक आहे ना. त्याच्या म्हणण्यानुसार काय लिहितात ते ए बी बाय डी बी, ए बी बाय बी डी, डी बी लिहा किंवा बी डी लिहा काय हरकत नाही. ए बी बाय बी डी इज इक्वल टू पी क्यू बाय क्यू एस. बरोबर आहे का. ए बी बाय बी डी इज इक्वल टू पी क्यू बाय क्यू एस. आता इथे व्हॅल्यू ठेवू आपण. ए बी किती आहे आपल्याकडे 60 आणि डी बी किती आहे 70 आणि 80 किती 150. ठीक आहे ना. मग इथे ठेवू. ए बी किती होईल 60, बी डी किती आहे 150 इज इक्वल टू पी क्यू म्हणजे एक्स आणि क्यू एस म्हणजे 280 मायनस एक्स. कळलं. आता ह्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर कन्वर्शन करू. ठीक आहे ना. हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर जो आहे तो इकडे घेऊ. म्हटल्यास याला आधी तुम्ही कट करू शकता. 3 दोन्ही 6, 3 5 15 म्हणजे 2/5 इज इक्वल टू एक्स अपॉन 280 मायनस एक्स असं होईल. याला ट्रान्सफर करू. हा 2 सोबत इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल आणि हा 5 इकडे जाईल तर 5x होईल. याला वाटल्यास याला मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे ना. हे किती होते 560 मायनस 2x इज इक्वल टू 5x. हा 2x तिकडे ट्रान्सफर करून द्या. 560 इज इक्वल टू किती होतील, हे प्लस झाली इकडं आले तर प्लस होईल, 5x प्लस 2x होतील 7x. आणि मग यातला 7 जर का ट्रान्सफर केला तर एक्सची व्हॅल्यू किती येते बघा 7×8 56 म्हणजे एक्स बरोबर आलं 80. कळलं. ठीक आहे ना. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे आलं 80 आपलं, म्हणजेच हे एवढं अंतर आलं आपलं 80. कळलं. ठीक आहे. आता आपल्याला याच्या पुढचं काढता येईल एक पुढचा भाग. ठीक आहे ना. म्हणजे आता हे तर आता हे 4 माहीत होतं आपल्याला 1 2 3 4 हे हा काढता येते. म्हणजे या चौघांना घेतलं तर येऊन जाते आता बाकीचं हे ना. आठवलं. अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला हे गणित. चला आता पुढचा भाग घेऊ आपण. इथे आता मी नाव ए बी बाय बी सी अगेन तीच प्रॉपर्टी अगेन बाय 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलच्या प्रॉपर्टीनुसार ए बी बाय बी सी इज इक्वल टू पी क्यू बाय क्यू आर. ठीक आहे ना. आता इथे क्यू आर माहीत नाही, पी क्यू माहीत झालं, ए बी माहीत आहे, बी सी माहीत आहे. मग याच्या व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे ना. ए बी किती आहे तुमचं 60, बी सी किती आहे 70, पी क्यू किती आला 80 आणि क्यू आर तुम्हाला फाईंड करायचा आहे. ठीक आहे ना. मग आता क्यू आरला इकडे घ्या, हा 0 कट करू. क्यू आर जर का इकडे आला तर न्यूमरेटरमध्ये येईल 6 तिकडे पाठवा
तर असं होईल. बरोबर आहे, समजलं का हे? ठीक आहे ना. फक्त हे ट्रान्सफर केला, 7 इकडे न्युमरेटरला आला आणि 6 इकडे डिनॉमिनेटरमध्ये आला, बस. आता क्यू आरची व्हॅल्यू फाइंड करा. मग किती होते हे? 7 8 56 आणि डिवाइड बाय 6. याला भाग देऊ, याला 2 भाग देऊ आधी. इथे 3 होतील, ठीक आहे ना. इथे 3 झाले आणि इथे 280. अजून 280ला 3 भागून पहा. 8 त्रिक 24 आणि 9 त्रिक 27, ठीक आहे ना. म्हणजे किती उरला? 1. मग 1ला भाग जाणार नाही, मग 0 खाली घ्या. मग 3 त्रिक 9 झाले, मग पुन्हा 1 उरला, मग पॉईंट द्या, मग 0 द्या, मग 3 त्रिक 9 झाले, म्हणजे 93.333 अँड सो ऑन. म्हणजे 3 वर डॉट देऊ शकता तुम्ही, किंवा हे पण तुमचा आन्सर असू शकते. 2 पैकी कोणतेही एक आन्सर असेल, ठीक आहे. तर 2 सेगमेंट माहीत झाला आपल्याला. हा माहीत झाला 80 आणि हा झाला 280/3 किंवा 93.33, तुमच्या मनात कोणता पण घ्या. आता राहिला आपला तिसरा सेगमेंट. तिसरा म्हणजे कोणता? तर SR. मग आता तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्यांची ॲडिशन 280 आहे. त्याच्यापैकी हा किती आला आपला आता? 280/3 आला आणि हा 80 आला, ठीक आहे ना. मग या दोघांची ॲडिशन करा, ती 280मधून मायनस करा. समजलं का? किती येणार आहे मग? 280मधून 80 मायनस केले पहिल्यांदा, ठीक आहे ना. हे मायनस करून टाकू, म्हणजे 200 उरले. 200 मायनस 280/3 म्हणजे SR इज इक्वल टू 200 मायनस 280/3. मग याला मल्टिप्लाय करा क्रॉस करून. 3 2 600 वजा 280 आणि भागीला 3. 600मधून 280 मायनस करा, किती उरतात? 320 का? किती उरतात? 320 भागीला 3, 320/3. पान नाही तर करून 0, 8 आणि 2 10, 0, 2 आणि 3 5 आणि 1 6. बरोबर आहे, कळलं का? अशा पद्धतीनं 3ही सेगमेंट आपल्याला माहीत होतात, ठीक आहे. हे तर मी लाईव्हमध्ये सोडून दाखवलं होतं, यूट्यूब लाईव्ह केलं होतं आज. तर त्या यूट्यूब लाईव्हमध्ये हे सोडून दाखवले. नंतर माझा डाटा संपला, त्याच्यामुळे ते ऑफलाईन झालं सगळं एकदम. तर मी पुढचा जो आहे तो रेकॉर्ड केला आहे आता, तो भाग, ठीक आहे ना. तरी मी हा आता सोडून ठेवलेला क्वेश्चन जो आहे हा एक्सप्लेन करून सांगतो. इथे काय आहे? ट्रायंगल ABCमध्ये DE पॅरलल आहे ABला असं दिलं आहे. ADC हे एका रेषेवर आणि BEC हे एका रेषेवर पॉईंट आहे. त्याच्यापैकी AD दिलं आहे तुम्हाला 5, DE दिलं आहे तुम्हाला 3, पूर्ण BC दिला होता 6.4. तर तुम्हाला म्हणलं होतं BE फाइंड करा, ठीक आहे ना. मग हे काढण्यासाठी काय केलं? तर इथे दिसते तुम्हाला की ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल आहे आणि ती उरलेल्या दोघांना 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट, म्हणजे याचा अर्थ इथे BPT वापरता येतो आपल्याला. मग BPT नुसार काय CD/DA इक्वल टू CE/EB आहे ना. पण मग आता हे तर पूर्ण डिस्टन्स 6.4 आहे. मग ह्याच्यातलं हे जर का x मानलं तर हे 6.4 मायनस x होईल. मग आता BPTच्या नुसार हे फॉर्म्युला लिहिला आणि ह्याच्यामध्ये किंवा हे एक्सप्रेशन लिहिलं आणि मग ह्याच्यामध्ये त्या डायग्राममध्ये जे जे दिसते ते पुट केलं. एक्सला इकडे घेतलं, फायला इकडे घेतलं, ठीक आहे ना. 3 × x म्हणजे 3x आणि ह्या फायनं याला मल्टिप्लाय केलं तर असं आलं. मग नंतर एक्सवाल्या टर्म एका बाजूला घेतल्या आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड करणे. एक्स म्हणजेच BE, BEच फाइंड करायचं होतं आपल्याला, ठीक आहे.